विकास पे बोलूँगा, विकास तो बहुत कुछ हो गया प्रधानमंत्री की इसमें उसमें, लेकिन मैं राहुल गांधी जी के एक बात से मैं सहमत नहीं हूँ। कितने काम है मैं गिना नहीं सकता, मैं बता नहीं सकता, इतना काम नवनीत राणा ने किया है। आता आमच्या ज्या उमेदवार महायुतीच्या ज्या उमेदवार आहे नवनीतताई राणा, तर यांना आमचा फुल पाठिंबा आहे आणि त्या जास्तीत जास्त संख्येने निवडून येणार असे आमचे 100% प्रयत्न चालू आहे की भाजपच्या लोकांचे नावं घेतल्याशिवाय त्यांचं राजकारण पुढे जाऊ शकत नाही आणि म्हणून ते नावं घेतात आहे सातत्यपूर्णपणे। असं म्हटलं जातं की ज्या घरातला बाप हा खंबीर असतो त्या घराच्या इकडे पाहण्याची, कोणाची वाकडी नजर पाहण्याची देखील कोणाची हिंमत होत नाही। अयोध्येत राम मंदिर बांधलं ते सर्वांना प्रिय आहे, त्यामुळे चांदोबाजारमध्ये काय हे जे नौटंकी छाप आहेत हे सर्वांना माहीतच आहे। लेकिन अगर भारत देश को आगे और आर्थिक रूप से मजबूत करना है तो वो हमारा मोदी सरकार है, बाकी के पार्टियां नहीं है। तरी म्हणून मी एवढंच सांगू इच्छितो की शेतीविषयकचं जे धोरण असते परराष्ट्र धोरण, त्या परराष्ट्र धोरणामध्ये आंतरराष्ट्रीय मार्केटचा विचार करून सर्व भाव तर ठरवल्या जातात, ते भावदर इथं ठरवल्या जात नाही ना, त्यांना सजा झाली पाहिजे। ते चार्जशीट चांगली बनल्या नसल्यामुळे ते लोक सुटल्या गेले, अन्याय झाला त्याच्यानं मग RPI वाल्याचे मन नाराज झालं की बा आम्हीच मतं द्यायचे आणि तुम्ही आम्हाला असे वरार सोडतात, त्यामुळे आम्ही मग त्याच्यात पिच्छा सोडून। आंबेडकरी विचारधारेचे लोक जे काँग्रेसकडे वळत आहे आणि वंचितकडे वळत आहे, त्या लोकांना तुम्ही काय म्हणाल की ते इकडे भाजपाकडे येऊ शकतात का? नाही, तो आपापला विचार आहे। आम्ही आठवले साहेबासोबत पॅन्थरपासून आहोत आणि त्यांनी बरेचसे कामं केलेले आहेत आणि तो नेता जागृत आहे। बाबासाहेबांना म्हटलं की बा नेता असा पाहिजे की तो त्याला दूरदृष्टी असली पाहिजे, कमीत कमी त्याला 20 वर्षाचं भविष्य समजलं पाहिजे, कणखर असला पाहिजे, समाजावर अन्याय अत्याचार होत असेल तर त्याचा पाठलाग करून त्याला न्याय भेटला पाहिजे, असा नेता पाहिजे। तर त्याप्रमाणे आठवले साहेब हे नेते लाभलेले आहेत, पॅन्थरपासून आम्ही त्यांच्यासोबत आहोत। ते सदा जागृत राहतात, कोणावेळेस असे काही बा कोणी गेलं तर बा भेटत नाही, कोणावेळेस तयारच भेटणे आले असे आठवले साहेब म्हणून आम्ही त्याचे आलेलो आहे। माझं म्हणणं एकच आहे की जे DAP खताची जे MRP वाढलेली आहे ते कमी करण्यात यावी आणि अमरावती जिल्ह्यामध्ये 21 दिवसापेक्षा कमी पाऊस कालखंड जो पडला होता त्या अमरावती जिल्ह्याला संपूर्ण कर्जमाफी हे माझी इच्छा आहे। बरं, ती इच्छा हे जी तुमची इच्छा आहे या सगळ्या कोणत्या उमेदवाराच्या माध्यमातून दूर होऊ शकतात असं तुम्हाला वाटते? नवनीत राणाताई ह्या करतीलच। हो हा बिलकुल। मी दिनकर सुंदरकर नांदगाव पेठला राहतो आणि शेती व्यवसाय माझा। गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहतो की देशाच्या स्वातंत्र्यापासून तर आजपर्यंतचा जो एकंदरीत सर्व कालखंड जो आहे त्या कालखंडाचा जर आपण विचार केला तर कुठंतरी शेतकऱ्याचं शोषण झालेलं आहे। म्हणजे स्वामीनाथन आयोग हा काँग्रेसच्या काळातला होता आणि त्या स्वामीनाथन आयोगाचं लागू करायचं कामसुद्धा काँग्रेसच्याच काळात व्हायला पाहिजे होतं, ते आतापर्यंत रखडलं आणि अनेक असे कायदे असतात की त्यासाठी शासनाला काही कठोर निर्णय घ्यावे लागतात आणि ते निर्णय घेण्यासाठी 400 पार जे मोदीजींनी आवाहन केलं आहे की 400 पार आपल्याला करायचं आहे। म्हणजे एकंदरीत माझ्या माहितीप्रमाणे 550 खासदारांचं त्यांच्याकडे भांडवल लागतं सर्व खासदारांचं आणि ते 550 खासदार मिळून जे कायदे ठरवतील ते कायदे योग्य पद्धतीनं ठरवले जातील, म्हणून मोदीजींनी 400 पारचा नारा दिलेला आहे आणि या सर्व पद्धतीनं भारतीय जनता पार्टीची वाटचाल अत्यंत सुंदरपणे सुरू आहे आणि लोकांचं आपण मागच्या बाजूने पाहू शकतो की सर्व जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित आहे। आज देशाची परिस्थिती जर पाहिली आपण तर देशात 370 सारखा जो कलम होती काश्मीरमध्ये, ते काश्मीरची कलम 370 रद्द केल्यामुळे काश्मीरात देवाणघेवाण वाढली, अनेक प्रकल्प प्रस्तावित झाले, जे रेल्वे तिथं पोहोचत नाही आज वैष्णोदेवीपर्यंत आपली रेल्वे पोहोचलेली आहे। असे अनेक चांगले कामं झाले। तुम्ही मागे एक सोशल मीडियावर व्हिडिओ पाहिला असेल, त्या व्हिडिओमध्ये असं दाखवलं होतं की एका सैनिक यांना पत्थरबाजी करणाऱ्यांनी लोकांनी अनेक मिलिटरीच्या लोकांना दगडफेकीत जखमी केलेलं होतं, अनेक लोकांना मारहाण केली होती, ते आज दिसत नाही आहे। काश्मीरमध्ये जर आपण पाहिलं तर वातावरण एकदम सुंदर वातावरण झालेलं आहे। असे अनेक उदाहरणं देता येईल की उदाहरणं देत भरपूर वेळ लागेल, त्यामुळे मी असं सांगतो की येणारं सरकार हे शुद्ध चारित्र्याचं, शुद्ध विचाराचं आणि राष्ट्रभक्तीतनं भरलेला हुंकार घेऊन हे सरकार पुढे वाटचाल करेल असं मला अपेक्षा आहे। तुम्ही एक शेतकरी म्हणून तुम्हाला मी प्रश्न करते की विरोधक म्हणत आहे की शेतीमालाला या सरकारमध्ये भाव नाही मिळाला आहे आणि खत आणि जे साहित्य शेतीसाठी लागतं त्याच्यावर जी 18% GST लावलेली आहे तो मुद्दा विरोधकांनी उचललेला आहे। एक शेतकरी म्हणून तुमचं काय म्हणणं आहे याबद्दल? शेतकरी म्हणून मी एवढंच सांगू इच्छितो की
शेतीविषयकचं जे धोरण असते परराष्ट्र धोरण, त्या परराष्ट्र धोरणामध्ये आंतरराष्ट्रीय मार्केटचा विचार करून सर्व भाव दर ठरवल्या जातात. ते भावदर काही इथं ठरवले जात नाही. जर स्वामीनाथन आयोग लागू केला असता तर कदाचित शेतकऱ्यांना योग्य माफक दर मिळाले असते. राहिला दुसरा प्रश्न, तुम्ही म्हटलं की विरोधक असा आरोप करतो शेतकऱ्यांच्या पदरात काही पडलं नाही. तर शेतकऱ्यांसाठी शासनाच्या विविध योजना सुरू झाल्या, जसं सोलरची योजना आहे. शेतकऱ्यांना सोलर शेती पंपासाठी सोलरचा वापर करता येते. पानंद रस्ते दुरुस्त करण्याचं काम सरकारने केलं आहे. अटलजींच्या काळात तर शेतकऱ्यांना ग्राम सडक योजना होती की शेतातून आणि प्रत्येक गावापर्यंत दळणवळणाची व्यवस्था व्हावी म्हणून सडक योजना निर्माण केली होती. याही काळात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळात सडका चांगल्या झाल्या, पानंद रस्ते चांगले झाले, पर्यायानं सिंचन विहिरी दिल्या. अनेक शेतकऱ्यांना सिंचन विहिरी दिले का त्यांच्या माध्यमातून शेती ओलिताखाली आली. अनेक लोकांना BPLच्या वर स्तरावर आणलेला गेलेला आहे. कोरोना काळातला विचार केला, तोही विचार आपण करणं गरजेचं आहे. कारण की एकाकडे जगात एवढी मोठी संख्या मृतांची होत असताना आपल्या देशात रेमडेसिवीर सारखे अनेक औषधं शोधून काढून, लसीकरण करून, ह्युमिनिटी पॉवर वाढवून सरकारनं जनतेचं चांगलं लक्ष ठेवलं. मी जिल्हा महामंत्री डॉक्टर विलास कविटर, भारतीय जनता पार्टी अमरावती ग्रामीण. आज या सभेचा कितपत परिणाम या निवडणुकीवर होणार आहे? आज या सभेला परिणाम म्हणजे काय, नरेंद्र मोदी नवनीत राणा निवडून येणार आहे 100%. तर यावर्षी पंजाने पण स्वतःचा उमेदवार दिलेला आहे आणि तिकडे दिनेश भूप सुद्धा उतरलेले आहे या मैदानामध्ये आणि सोबतच आनंदराज आंबेडकर सुद्धा आहे. म्हणजे या 4 लोकांचे नावं खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालत आहे. तर तुम्ही तुमच्या उमेदवाराला कितव्या नंबरवर बघताय? पहिल्या नंबरवर. आणि काँग्रेसचा जो आत्मविश्वास आहे की ते वोट बँक त्यांच्यासोबत जाईल आणि आंबेडकर विचारधारेचे लोक पण त्यांच्यासोबत जातील, तर आपण हे वोट खेचून आणण्यासाठी काय प्रयत्न करणार? चुकीची कल्पना आहे. कारण नरेंद्र मोदीजींनी याआधी प्रत्येकाला घर दिलं आहे, राहण्यासाठी निवारा दिला आहे, सिंचन योजना दिला आहे, शेतकऱ्यासाठी सर्व केलं आहे. नरेंद्र मोदी हे कोण्या पक्षाचे किंवा कोण्या व्यक्तीचे नाही आहेत. नरेंद्र मोदीचा हा परिवार आहे, जनता. आणि या परिवारामध्ये नरेंद्र मोदीकडून कुठलीच गोष्ट कमी मिळाली नाही आहे. त्यामुळं असं कोणी म्हणू शकत नाही. ही सर्व जनता नरेंद्र मोदीसोबत आहे. युवांचा हा आरोप आहे की बेरोजगारीचं प्रमाण आपल्या देशामध्ये वाढलेलं आहे. नरेंद्र मोदी यांनी बेरोजगारी हटवावी असा युवकांना ही अपेक्षा आहे युवकांची. तर याच्याबद्दल आपण काय म्हणतो? विरोधक बोलतात फक्त असे, कारण विरोधकाजवळ दुसरं बोलायला काहीच नाही आहे ना. कारण विरोधकांना बोलण्यासाठी जर काही असतं तरच बोलतील ना. मग का कुठलाही मुद्दा घ्यायचा आणि बोलायचं. म्हणून नरेंद्र मोदीबद्दल विरोधात बोलण्यासाठी जागा नाही आहे ना कोणाला. सर्वांना जे काही दिलं, उज्ज्वला गॅस दिला महिलांसाठी की ज्यांना चुला फुकावा लागत होता, अशा करोडो महिलांना उज्ज्वला गॅस दिला. शेतकऱ्याला बिजली दिली आहे. शेतकऱ्यासाठी सर्व बियाण्याची व्यवस्था त्यांच्याकडून केली आहे. ओरळ करायची असेल तर कोणाला विरोधात कशी करता येते, याला काय अर्थ आहे? हे म्हणणं आहे की मोदी सरकारने काहीच कामं केलेले नाही आहेत. ते म्हणत होते की आमच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये येतील आणि ते अजूनपर्यंत आले नाहीत. तर याच्याबद्दल आपण काय म्हणाल? काय होता तो मोदीजींचा विचार नेमका? मला त्या सर्वांना एकच उत्तर द्यायचं आहे, जे त्यांनी अफवा व्हायलो की काय व्हायलो, पण मला ते 15 लाख रुपये 370च्या रूपाने, राम मंदिरच्या रूपाने आणि जो CA कायदा लागू करणार आहेत, सिटीजन अमेंडमेंट बिल, त्या रूपाने मला ते 15 लाख रुपये मिळाल्यासारखं मला विश्वास आहे. ते पैसे रुपी नको, पण जे मोदीजींचं कार्य आहे त्या कार्यारूपी ते 15 लाख रुपये माझ्या खात्यामध्ये जमा झाल्याचा मला अभिमान आहे. मी विजय पाठक, अंजनगाव सुरजी वरून बोलत आहे. अंजनगाव सुरजीचे किती लोक आले इथे? इथं भरपूर हजारो लोक आले अंजनगाव सुरजीहून. काय वाटतं या अमित शहाजींच्या या सभेचा कितपत परिणाम या निवडणुकीवर होईल? अमित शहाजीची सभा तर रोजच लोक TV वर पाहत असते, त्याच्यामुळं ते त्यांच्या मनात रोजच बसलेले आहेत. त्याच्यामुळं अमित शहाजीबद्दल आपण बोलणं म्हणजे फार मोठी गोष्ट बोलल्यासारखं होते. या निवडणुकीवर त्यांच्या या सभेचा कितपत परिणाम होईल? त्यांनी जेव्हा देशाचा नकाशा मोठा केला, म्हणजे 370 जेव्हा रद्द केलं, त्या दिवशीच नवनीतताई राणा आणि मोदी सरकार निवडून आलेलंच होतं. आता 400 पार तर नक्की होणार आहे. आणि आमच्या अंजनगाव सुरजीला ताईंनी आश्वासन दिलं की शिवाजीचा भव्य पुतळा उभारू. याच्यामुळे आमच्या अंजनगाव सुरजीचं पूर्ण वोटिंग त्यांनाच जाणार आहे. जय श्रीराम. तर
आपण होतो आता इथे सायन्स कोर मैदानामध्ये अमित शहा यांच्या या जाहीर सभेमध्ये इथल्या कार्यकर्त्यांचे, नेत्यांचे आणि या सभेसाठी आलेल्या सामान्य नागरिकांची आपण या निवडणुकीला घेऊन सर्व मतं जाणून घेतलेली आहे. अमरावती मंडल न्यूजला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे आणि फेसबुक पेजला फॉलो करायचं आहे. तोपर्यंत बघत राहा मंडल न्यूज अमरावती. सत्येंद्र सुंदरानी, कृष्णानगर, अमरावती. आपको क्या लगता है कि ये जो आरोप भाजपा सरकार पर लगाए जा रहे हैं कि बेरोजगारी बढ़ रही है अपने भारत में, आप क्या समर्थन करेंगे इसका? भारत में बेरोजगारी है, 20,000 रुपये का आपके हाथ में मोबाइल है, आपके पैंट 500 रुपये वाला आप पैंट पहन रहे हो, 1,000 रुपये वाली टी शर्ट पहन रहे हो, 20,000 वाली आपके हाथ में मोबाइल है, बेरोजगारी है. जूता है मेरे पास 9 नंबर का, दिखाऊँ आप सब लोगों को. कांग्रेस अच्छी है बोलते हैं, क्यों 70 साल में आप लोगों को कांग्रेस ने इतना आरक्षण दे दिया था कि जो गरीब लोग थे उनको आरक्षण वो नहीं मिल रहा था. असली आरक्षण है उन लोगों को दो जो गरीब है, जिनको सच में आरक्षण की ज़रूरत है. तो मेरे हिसाब से बीजेपी, कांग्रेस ने जो 70 साल में नहीं किया था वो बीजेपी ने 7 साल में, 9 साल में, 10 साल में करके दिखाया है. आप आंखें खोलिए, बीजेपी को आगे बढ़ाई है, देश को आगे लेके जा रही है. महंगाई का रोना मत रोइए, आप बोलते हो करके महंगाई है. 2014 से पहले आपको गैस लेने के लिए लाइन लगाना पड़ता था. आपकी पगार 200 रुपये थी, तब अभी आपको 500 रुपये पगार है. थोड़ी अगर रिचार्ज वगैरह 200 रुपये का आपको एक महीना चल मिल रहा है. पहले कांग्रेस के समय आपको 100 रुपये का रिचार्ज एक दिन में खप जाता था यदि आप 1 घंटे में रिचार्ज समाप्त करते थे तो. ठीक है, और 70 साल में तुमने बोला था करके कांग्रेस ने ऐसा किया था. तो कश्मीर हाथ से क्यों जा रहा था, बंगाल हाथ से क्यों जा रहा था, पाकिस्तान हाथ से क्यों गया, बांग्लादेश हाथ से क्यों गया? मैं आप सब लोगों से कह रहा हूँ किसी के बहकावे में मत आइए. हमारा देश को जो आगे लेके जा रहे हैं वो मोदी सरकार है. मोदी सरकार को बहुत ज़्यादा मतों से जिताइए, क्योंकि हमें ना कांग्रेस खिलाएंगी, ना बीजेपी खिलाएंगे, ना कौन खिलाएगा. लेकिन अगर भारत देश को आगे और आर्थिक रूप से मजबूत कर रहा है तो वो हमारा मोदी सरकार है, बाकी के पार्टियां नहीं है. तो मैं आप सभी से बोल रहा हूँ कि हमको भारत देश को और मजबूत बनाना है, जो कि मोदी सरकार ने पूरे विश्व में हमको दिखाया है कि हमारा भारत देश भी दुनिया में है. नहीं तो हमको भारत देश मतलब कोई दुनिया कहती नहीं थी, दुनिया कहती थी भारत तो गरीब देश है. अरे भैया, अभी मोदी सरकार ने हमको पूरे देशों को बताया है कि भारत गरीब देश नहीं, मजबूत और अमीर देश है. एक सवाल और पूछना चाहूंगी मैं आपसे कि भाजपा और मोदी सरकार पर ये आरोप है कि धर्म के नाम पर ये लोग राजकारण करते हैं, पॉलिटिक्स करते हैं, आप क्या कहेंगे इसके लिए? धर्म के नाम से पाकिस्तान अलग हुआ तो क्या मोदी जी ने कहा था कि हम हिंदू हैं, हमको अलग इंडिया दे दो और हमको पाकिस्तान अलग दे दो? ये धर्म की राजनीति किसी ने की थी? कांग्रेस ने की थी. क्यों पाकिस्तान हाथ से गया यदि धर्म की राजनीति नहीं हो रही थी? तो क्यों बंगाल हाथ से जा रहा था यदि ममता बनर्जी धर्म की राजनीति नहीं खेल रही है? तो क्यों केरल हाथ से जा रहा था यदि धर्म की राजनीति नहीं हो रही है? तो क्यों कश्मीर हाथ से जा रहा था धर्म की राजनीति नहीं हो रही है? तो धर्म की ना राजनीति करने वाले मैं आप लोगों को बता रहा हूँ, मोदी जी धर्म की राजनीति नहीं करते. मोदी जी सवर्ण लोगों को आगे लेके जाते हैं. और मैं सभी को ये बताना चाहता हूँ, यदि कांग्रेस ये आरोप लगाती है कि बीजेपी धर्म का आरोप अपना धर्म के नाम पर अपना राजनीति कर रही है, तो आपने 70 सालों में क्या किया? तो फिर कश्मीर हमको पाकिस्तान वापस दीजिए, देंगे आप? हम लेने के लिए तैयार है. बंगाल हाथ से जा रहा था, वो मोदी जी बंगाल हिंदुस्तान में कन्वर्ट करना चाहते हैं. कश्मीर तो कन्वर्ट हो चुका है, लेकिन बंगाल भी धीरे धीरे ममता बनर्जी से हाथ से जा रहा है. मैं आप सभी लोगों से कहना चाहता हूँ, मोदी को लाओ, देश बचाओ. महाविकास आघाडीमधून एक नारा दिला जातो आहे राजकीय मंचावरून, गो मोदी गो. तर आपण काय बोलणार याच्याबद्दल? महाविकास आघाडी खऱ्या अर्थाने आता गो म्हणून गो. महाविकास आघाडीच्या मंचावरून जरी हा नारा दिला गेला तरी सामान्य जनतेचा नारा आहे गो महाविकास आघाडी गो. कारण की ती महाविकास आघाडी नाही, महाभकास आघाडी आहे. 33 महिन्यांचं शासन त्यांचं आपण पाहिलं. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सरकार चालत होतं. अमरावतीसारख्या शहरामध्ये कोविडची एवढी मोठी भयंकर साथ पसरली असताना मुख्यमंत्र्यांनी एक साधा या ठिकाणी दौरा केला नाही. मुख्यमंत्री जाऊ द्या, आरोग्यमंत्री सुद्धा या ठिकाणी त्या काळात आले नाही. कोविडची साथ निघून गेल्यानंतर, लॉकडाऊन संपल्यानंतर कुठे राजेश टोपे तत्कालीन आरोग्यमंत्री ते एक राऊंड आलेले होते या ठिकाणी. भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना थांबवलं होतं, जाब विचारण्याचा प्रयत्न केला होता. आजही बिचारे केसेस भोगतात आहे. 33 महिन्याचे शासन, अतिशय बकवास शासन महाभकास आघाडीने या ठिकाणी केलेलं होतं. आज आपल्या जिल्ह्यामध्ये 3ही पक्षाच्या लोकांनी आपापलं शक्ती प्रदर्शन केलं आहे, तर याच्याबद्दल आपण काय मत व्यक्त करणार? शक्ती प्रदर्शन करणे
आणि शक्ती असणे या दोन्ही गोष्टींमध्ये फरक आहे. आज या ठिकाणी देशाचे कणखर गृहमंत्री माननीय अमितभाई शहा यांची सभा झाली. सामान्यातला सामान्य माणूस स्वयंपूर्तीने या ठिकाणी येऊन थांबला. तुम्ही पाहिलाय, पाऊस सुरू झालेला होता, लोकांनी स्वतःच्या डोक्यावर खुर्च्या घेतल्या परंतु सभामंडप सोडला नाही, त्या ठिकाणी उभे राहिले. का? कारण की माहिती आहे की समोर जी व्यक्ती बोलत आहे ती किती इम्पॉर्टंट आहे, ते किती महत्त्वपूर्ण मुद्दे मांडत आहे. त्यांनी या ठिकाणी मांडलं की धारा 370 हटणी चाहिए थी की नाही हटणी चाहिए थी. या सभामंडपामध्ये असणाऱ्या लोकांनी एका आवाजामध्ये उत्तर दिलं की हा 370 हटणं चाहिए था. अशा पद्धतीचे हे शक्ती प्रदर्शन इतर कोणत्या पक्षाचं झालेलंच नाही खऱ्या अर्थाने. भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्ष महायुतीचं शक्ती प्रदर्शनच खऱ्या अर्थाने या ठिकाणी झालं. 26 तारखेला तुम्हाला ते मतपेटीच्या माध्यमातून सुद्धा दिसणार आहे. बरं, काल या सायन्स कोर मैदानावरून जो वाद झाला होता, तर आपलं म्हणणं काय आहे की बच्चू कडूंनी का अशी भूमिका घेतली? हे बघा, माननीय बच्चू कडूजी हे एका कॉन्स्टिट्युन्सीचे आमदार आहेत आणि त्यांना चांगल्या पद्धतीने बरेचसे प्रोटोकॉल माहिती आहे. या ठिकाणी आताच YSP कडून जे आमदार आहेत, जे भाजपच्या उमेदवारांचे पती आहेत, माननीय रविभाऊ राणा यांनी सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही स्वतःसुद्धा शरद पवारांना आम्ही हॉल दिला, त्या ठिकाणी बुकिंग असून सुद्धा. असं आहे की देशाचे गृहमंत्री येत आहे, त्यांच्यासाठी कॅपेबल ग्राउंड जे होतं ते हे होतं आणि त्यानुसार नियमावली शासन आणि प्रशासनाने निवडणूक आयोगाने आपापल्या नियमानुसारच त्यांनी या ठिकाणी हे ग्राउंड अलॉट केलं. तरी इथे स्टंटबाजी करण्याचा काही एक अर्थ नव्हता, परंतु त्यांना ती सवय आहे. नेहमीपासून आपण अमरावतीची जनता नव्हे तर महाराष्ट्राची जनता बघत आहे की इकडे सोपियासाठी वेगळं आंदोलन उभं करणे, तिकडे म्हणणे की प्रधानमंत्र्यांच्याकडे बुलेट घेऊन जातो, इकडे महायुतीचाच घटक म्हणून त्या ठिकाणी महायुतीचा घटक म्हणून महायुतीमध्ये राहायचं, महायुतीच्याच विरुद्ध उमेदवार उभा करायचा, ही नेहमीची स्टंटबाजी माननीय बच्चूभाऊंची आहे. असं त्यांनी कृपया करू नये. जनता समजदार आहे. बरं, वारंवार बच्चू कडू आपल्या भाषणांमधून भारतीयांच्या काही आपल्या भाजपाच्या काही नेत्यांची नावं घेत राहतात, त्यांचा उल्लेख करत राहतात. याच्याबद्दल आपण काय म्हणणार? असं आहे की निवडणुकीला लढत असताना त्यांनी स्वतःचे विकास कार्य पुढे करायला पाहिजे. काय जे जनतेला विजन आहे त्यांचं विजन काय आहे ते मांडायला पाहिजे. जनतेला आतापर्यंत काय दिलं ते मांडायला पाहिजे आणि काय देणार आहे हे मांडायला पाहिजे. हे सगळं सोडून भारतीय जनता पक्षांच्या नेत्यांची नावं जर त्यांना घ्यावे लागत असतील तर खऱ्या अर्थाने मग या ठिकाणी ही निवडणूक स्पष्ट होत आहे की भाजपच्या लोकांचे नावं घेतल्याशिवाय त्यांचं राजकारण पुढे जाऊ शकत नाही आणि म्हणून ते नावं घेतात आहे सातत्यपूर्णपणे. चांदूर बाजारमध्ये सर्वेमध्ये असं लक्षात आलं आहे की तिकडे चांदूर बाजारामध्ये दिनेश बुब आणि काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांचं नाव जरा जोरात होतं. आपण एक चांदूर बाजारचे पदाधिकारी म्हणून काय सांगाल की चांदूर बाजारची भाजपासाठी काय स्थिती आहे? कसं आहे, ज्यांची हवागुल झालेली आहे त्यांना प्रथम माहीतच आहे. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 2014 पासून तर आतापर्यंतचे जे विकासात्मक कामे केलेली आहे त्या संदर्भात पूर्ण भारत देशामध्ये मोदींची लाट सुरू आहे. त्या संदर्भात अमरावती जिल्ह्यामध्ये आज कणखर नेतृत्व अमित शहाजी आले होते. त्यामुळं सर्वांना माहीत आहे की येणाऱ्या 26 तारखेला कोण निवडून येणार आहेत. ज्यांना अयोध्या येथे राम मंदिर बांधलं ते सर्वांना प्रिय आहे. त्यामुळं चांदूर बाजारमध्ये काय हे जे नौटंकी छाप आहेत हे सर्वांना माहीतच आहे. आज इथे अमित शहाजी यांचं हे होता दौरा होता हे सर्वांना माहीत आहे. इथे सभा होती, परंतु काय कारणामुळे फक्त नौटंकी करणं हे पूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. गळ्यामध्ये साप घालणं आणि नौटंकी करणं हे यामध्ये की दुसरी गोष्ट नाही आहे. परंतु एकच मी सांगतो सर्वांना की येणाऱ्या 26 तारखेला भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी बूथ प्रमुखांनी प्रामाणिकपणाने कार्य करावं ही नम्र विनंती. जय श्रीराम. मी शिवशाखा अध्यक्ष लहुजी शक्ती सेनेचा हिम्मत अंबादा शिंगळे. मी कोण्या पक्षाचा नाही आहे, मी कोण्या माणसाचाही नाही आहे. मी आज कामावरून डायरेक्ट नवनीत राणा यांच्या सभेसाठी इथं आलो. आज हवा भरपूर आहे म्हणून याचे हौसले गुंग आहेत. येणारी सीट येणार आहे तुम्हाला माहीत आहे, मलाही माहीत आहे, बरोबर आहे. आपल्याला कमळ आणायचा काऊन की चिखलातच कमळ उगवत असते. जय श्रीराम. भाभी येणार नाही, आपल्या आणायचीच आहे. आपल्या अमरावतीमध्ये सध्या काँग्रेस 2.5 लाखांना पुढे आहे भाभी, 2.5 लाखांना पुढे आहे. हो. मैं साक्षी चंद्रशेखर जी बेले इस सभा को मैं देखने के लिए मराठीत बोलू शकते की चालते. या सभाला मी पाहण्यासाठी आली आहे आणि खरंच पाहता प्रत्यक्षात आम्ही या ठिकाणी आज गृहमंत्री यांना पाहिलं, देशाचे मुख्यमंत्री यांना पाहिलं. एका खूप चांगली नशीबवान पिढी आम्ही समजतो की इतक्या मोठ्या नेत्यांना आज या ठिकाणी अमरावतीमध्ये पाहिलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जो मुद्दा
इथे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी उचलला, मुख्यमंत्री यांनी उचलला आणि गृहमंत्री यांनी उचलला की या विदर्भाचा विकास हा अजूनही पूर्णता झालेला नाही आहे. मला असं वाटतं की ज्या वेळेस पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप मोठमोठे प्रोजेक्ट आणले गेले आणि तिथल्या युवकांना तिथेच रोजगार मिळाला गेला. जर या ठिकाणी मला असं वाटतं की आज या नेत्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे की इथे रोजगार आम्ही आणू, इथे खूप चांगल्या प्रकारचं काम करू. मला असं वाटतं की यांना आपण एक संधी दिली तर नक्कीच आपल्या विदर्भाचा विकास या ठिकाणी होईल. आणि आज जे आमचे युवक पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी जातात रोजगारासाठी, त्यांना त्यांचं घर सोडावं लागतं आणि त्या ठिकाणी ते सेटल होतात की फक्त आणि फक्त रोजगाराचं माध्यम असतं, आई वडिलांकडे ते लक्ष देऊ शकत नाही. जर या ठिकाणी इथल्याच मातीत जर रोजगार आणला गेला तर नक्कीच मला असं वाटते की आम्ही एक खूप चांगल्या प्रकारे एक रोजगाराचं या ठिकाणी चांगलं माध्यम होईल आणि आमची पिढी ही खूप चांगली राहील. जसं आपण पाहिलं की नवनीतजी राणांनी मेगा टेक्स्टाईल पार्कचा मुद्दा या ठिकाणी उचललेला आहे की इथल्या युवकांना, इथल्या युवतींना खूप चांगल्या प्रकारे रोजगार मिळेल. मला असं वाटतं की युवकांसाठी सगळ्यात मोठा प्रश्न कोणता आहे तर तो डेव्हलपमेंटचा आहे, तो रोजगाराचा आहे. आणि या ठिकाणी अमितजी शहा असेल किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असेल यांनी हा प्रश्न या ठिकाणी उचललेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की राम मंदिराची ज्यावेळेस त्यांनी म्हटलं की आम्ही आमच्या सरकारमार्फत खूप मोठे निर्णय घेतले, तो राम मंदिराचा मुद्दा असो, तो कलम 370चा मुद्दा असो, तर आम्ही पिढी ही खूप भाग्यवान समजतो की आम्ही रामजीचं मंदिर हे उभारताना पाहिलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रामजीचा सूर्य तिलक होताना या देशामध्ये बघितला. कारण 500 वर्षाचा हा संघर्ष होता, हा 500 वर्षाचा संघर्ष आज या ठिकाणी नरेंद्रजी मोदी आणि देशाचे गृहमंत्री यांनी तो पूर्णत्वास नेला आहे. आणि म्हणून मला असं वाटते की एकदा त्यांना खूप एक चांगल्या प्रकारे अबकी बार 400 पार म्हणतात, मोठमोठे निर्णय घेण्यासाठी तुमची शक्ती तितकीच मोठी पाहिजे असते आणि म्हणून त्यांची शक्ती वाढवणे आपलं काम आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं युक्रेनमध्ये जो वॉर झाला होता तिथे आपले भारतीय नागरिक, भारतीय जे स्टुडंट असेल ते स्टुडंट त्यांना वापस आणण्याचं काम जे केलं गेलं आहे ते आपल्या गव्हर्नमेंट थ्रू आणि एका सशक्त लीडरमुळे केलं गेलं आहे. असं म्हटलं जातं की ज्या घरातला बाप हा खंबीर असतो त्या घराच्या इकडे पाहण्याची, कोणाची वाकडी नजर पाहण्याची देखील कोणाची हिम्मत होत नाही. मैं यही कहना चाहता हूँ आपके लोकप्रिय चैनल के माध्यम से कि देश का सर्वांगीण विकास कोई कर सकता है तो नरेंद्र मोदी जी कर सकते हैं. और देखो सबको पता है कि केंद्र में नरेंद्र मोदी जी की लोकप्रिय सरकार फिर से बनने जा रही है और अमरावती से पहली बार कमल को मौका मिला है चुनाव लड़ने का. तो अगर यहाँ से भी कमल की सीट पे नवनीत जी राणा चुन के आती है तो डबल इंजन की सरकार बनेगी. और डबल इंजन की सरकार बनेगी तो अमरावती का विकास 10 गुना तेजी से ज़्यादा नवनीत जी राणा यहाँ करेंगी. वैसे भी हम देख रहे हैं कि नवनीत जी राणा जब चुन के आई थी 2019 में तो 2 से 2.5 साल तो कोरोना में चले गए, कोई काम नहीं हो पाया किसी का ही. उसके बाद जो बचे हुए 2 साल थे उन 2 सालों के अंदर नवनीत जी राणा ने यहाँ पे रेलवे वैगन कारखाना लेके आए. अपने चिखलदरा में स्काई वॉक का कार्यक्रम चालू है. उसके बाद में टेक्सटाइल पार्क जो पूरे हिंदुस्तान में 7 मंजूर हुए थे उसमें से एक टेक्सटाइल पार्क अमरावती को मिला है. उसके बाद में बेलोरा विमानतल का काम लगभग पूरा हो चुका है और शकुंतला रेलवे जो है, जो नैरो गेज थी उसको ब्रॉड गेज करने का भी जो काम है नवनीत जी राणा के माध्यम से हुआ है. तो आप देखेंगे बडनेरा रेलवे स्टेशन का मॉडिफिकेशन हुआ है, अमरावती रेलवे स्टेशन भी मॉडिफाई हुआ है. कितने काम है मैं गिना नहीं सकता, मैं बता नहीं सकता, इतना काम नवनीत जी राणा ने किया है. अगर वो तो राष्ट्रवादी कांग्रेस से अपक्ष उम्मीदवार चुन के आई थी, लेकिन अगर वो कमल के फूल पे चुन के जाती है तो डबल इंजन की सरकार बनेगी. देश का विकास तो होगा ही होगा, लेकिन अमरावती का भी बहुत बड़ा विकास होगा. और अचलपुर जिले का बहुत बड़ा मुद्दा उन्होंने बोले कि अचलपुर जिला बनेगा, अचलपुर जिला बनेगा तो वहाँ पे भी डेवलपमेंट होगा. अचलपुर की जो फिल्में मिल बंद है वो भी चालू होंगी. करीबन 50,000 वहाँ पे जो बेरोजगार लोग हैं उनको वहाँ पे रोजगार फिर से मिलेगा. ऐसे अनगिनत काम है जो नवनीत जी राणा के माध्यम से होने वाले हैं. और मोदी जी ने कहा है कि एक बार अगर तीसरे टर्म में हमारी सरकार आती है तो ऐसे ऐसे बड़े बड़े निर्णय होंगे जो ना किसी ने सुने होंगे ना देखे होंगे. और एक बार फिर से मैं यही कहूंगा कि कहो दिल से नवनीत राणा फिर से अब की बार 400 पार. हर हर मोदी, घर घर मोदी, चुन के आएंगा फिर से मोदी. जय श्री राम. विकास पे बोलूँगा, विकास तो बहुत कुछ हो गया प्रधानमंत्री की इसमें उसमें, लेकिन मैं राहुल गांधी जी के एक बात से मैं सहमत नहीं हूँ कि जो बार बार इल्ज़ाम लगा रहे हैं मोदी जी के ऊपर कि देश के टुकड़े करना चाहते हैं, देश के टुकड़े करना चाहते. लेकिन मैं देश के टुकड़े कौन करना चाहता, आज मैं आपको गांधी खानदान की असलियत बताऊंगा. 1984 से लेकर तो 1985 का उनका इतिहास बताना चाहूँगा. ये दोनों बहन भाई ऐसे हैं कि जहाँ जहाँ बीजेपी शासित राज्य है
ये दोनों भाई वहीं पहुँचते। हरियाणा के अंदर कुछ किसानों की आत्महत्या हुई थी, तो दोनों भाई वहाँ हरियाणा में पहुँच गए। तो वहाँ खट्टर सरकार ने 400 किसानों को मुआवजा दिया। लेकिन मैं एक गांधी खानदान से ये पूछना चाहता हूँ, 1984 के अंदर दंगे हुए थे और हजारों सिखों की हत्या हुई थी, तब इन गांधी खानदान ने कितनों को मुआवजा दिया? बताओ मेरे को। सिर्फ एक के सिवाय उन्होंने कहा था कि आने वाली ज़िंदगी में हम तुम्हारे कौम का एक सरदार जी प्रधानमंत्री बनाएंगे। जब 1985 में राजीव गांधी प्रधानमंत्री बने थे, तो उन्होंने अपने स्टेज पे ये कहा था कि जब कोई बड़ा पेड़ गिरता है तो धरती हिलती है। तो सचमुच सिखों की लाशें गिर रही थी और गांधी खानदान बहुत खुश हो रहा था। जब मनमोहन सिंह गुजरात के अंदर गए थे, जब मनमोहन सिंह प्रधानमंत्री कांग्रेस के गुजरात में गए थे, तब वहाँ के मुख्यमंत्री नरेंद्र जी मोदी थे, तब उन्होंने बहुत आवभगत की थी। लेकिन हमारे देश के प्रधानमंत्री बठिंडा जा रहे थे पंजाब, उनका रास्ता बीच में रोक दिया गया। पूरी प्लानिंग की थी गांधी खानदान ने कि नरेंद्र मोदी की हत्या हो जाए और बाद में सिखों की, और उसके बाद में हिंदुस्तान से पंजाब अलग होता था। और यही पूरी प्लानिंग थी गांधी खानदान की। बस इतना ही बोलकर मैं अपने 2 शब्द समाप्त करता हूँ। आज तीनों पक्ष के उम्मीदवारों ने अपना शक्ति प्रदर्शन किया, आप इसके बारे में क्या कहेंगे? कुछ नहीं, हम तो 5 साल काम करते, जनता के बीच रहते, जनता के लिए विकास के लिए लड़ते, महिलाओं के लिए, युवाओं के लिए, अपंगों के लिए, मतिमंदों के लिए, सभी क्षेत्रों में हम लोग सगळ्यांसोबत आम्ही भेटतो, बोलतो, सातत्याने त्यांच्या संपर्कात राहतो। तर मला असं वाटतं की इलेक्शनमध्ये उभं राहणं आणि पूर्ण 5 वर्ष जनतेसोबत राहणं, हे जनता त्याला ओळखते। हा उमेदवार 5 वर्ष कोण सोबत राहणार आहे आणि कोण इलेक्शन पुरतं आहे, आणि त्या आधारावर इलेक्शन निवडणूक आहे। म्हणून आज ही जी जनसभा आहे, ज्याच्यामध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहाजी ज्यांनी आपल्या खंखर वक्तव्यातून सत्यता मांडली, त्या सत्यतेला पूर्ण अमरावती जिल्ह्याच्या जनतेने समर्थन दिलं। एक मताने एक नारा दिला, अब की बार 400 पार, नवनीत राणा जिल्ह्यामध्ये, देशामध्ये पंतप्रधान मोदीजी। मी अरुणा इंगोले, शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख। आता आमच्या ज्या महायुतीच्या ज्या उमेदवार आहे नवनीतताई राणा, तर यांना आमचा फुल पाठिंबा आहे आणि त्या जास्तीत जास्त संख्येने निवडून येणार असे आमचे 100% प्रयत्न चालू आहे। बरं, आमच्या असं बघण्यात आलं आहे की ज्याप्रमाणे महाविकास आघाडीमध्ये उभाटांची शिवसेना मोठ्या प्रमाणामध्ये ॲक्टिव्ह झाली आहे, त्या प्रमाणामध्ये आपल्या शिवसेनेचा काय या सगळ्या निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये काय रोल आहे? आमची शिवसेना पण कामी लागलेली आहे आणि आमच्या शिवसेनेचा पण भरघोस प्रचार चालू आहे ताईंसाठी। हो। बरं, याच्यासाठी शिवसेनेचे म्हणजे शिंदे गटातून कोणते मोठे नेते इथे प्रचारासाठी येऊन गेले आतापर्यंत? आज आमचे एक श्रीमान आमचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आज या जाहीर सभेला येऊन गेलेले आहेत। आमचे तेच नेते आहेत ना। बरं, नवनीत राणा यांची उमेदवारी घोषित झाल्यानंतर शिंदे सेनेमध्ये काय प्रतिक्रिया होती? नाही, आम्हाला एक आनंदाचीच हे होती की आम्हाला पण खूप आनंद झाला की आमच्या ताई आम्हाला, आणि त्या पाहिजेच होत्या आम्हाला एक खासदार म्हणून, महिला खासदार म्हणून, तर आम्हाला आनंदच झाला त्यांच्याच। तर मंडल न्यूज होतं सायन्स कोर मैदान येथे काल वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या सायन्स कोर मैदानावर अखेर अमित शहा यांची जाहीर सभा महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्यासाठी घेण्यात आली। आज तीनही पक्षाच्या उमेदवारांनी आपापलं शक्ती प्रदर्शन अमरावती जिल्ह्यामध्ये केलेलं आहे। बघूया 26 तारखेला या शक्ती प्रदर्शनाचा कुणाला लाभ होतो। आता जी सभा पूर्णत्वास आलेली आहे, जनसंख्या अजूनही इथे आहे, लोक गेटच्या बाहेर निघत आहे। मंडल न्यूज तिथपर्यंत पोहोचलं होतं, लोकांचे अभिप्राय आम्ही घेतले आणि आम्ही जाणून घेतलं की या अमित शहा यांच्या सभेचा सामान्य अमरावतीकरांवर कोणता प्रभाव पडलेला आहे। सर्वांनी मंडल न्यूजला सबस्क्राईब करायचं आहे आणि फेसबुक पेजला फॉलो करायचं आहे। खूप खूप धन्यवाद। मंडल न्यूज अमरावती।